शिवनाथ कापडी यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल, प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड. कोण आहे स्ट्राईकला, कोण आहे नॉन स्ट्राईकला? स्ट्राईकला कोण? कॅप्टन सचिन मस्के स्ट्राईकला आहेत आणि नॉन स्ट्राईकच्या बाजूला बद्रीनाथ घेटे या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वाजिद. गोलंदाजी मार्कवरती वाजिदला या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. आणि पाहू मैदानाच्या आतमध्ये ते करामत काय होणार आहे. पहिल्या षटकासाठी या दरम्यान गोलंदाज वाजिद तयार आहे. सचिन मस्के असेल स्ट्राईकला. दोन्ही टीमला या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू खोलबट्ट्याचा चेंडू अगदी आपण पाहिला आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव जी पळून पूर्ण केली गेली. पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहिलं इथे एक सिंगल घेतले गेले. सुंदर अशा वातावरणात या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये रंग चढताना आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे. विविध रंगांचे किट आपल्याला जे पाहायला मिळत आहे त्यामुळे आज खूप सुंदर वातावरण आहे. म्हणजे आपण ग्रे कलर पाहिला, आपण खास करून ब्राऊन कलर पाहिलाय, येलो कलर पाहिलाय, ऑरेंज कलर पाहिलाय, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय ब्ल्यू कलर आपण पाहिलाय. हो 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 खूप चांगला चेंडू होता बद्रीनाथ यांच्यासाठी. वाजिद याचा चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 प्रकारची धावसंख्या स्थिर आहे. एक धाव 10 फलकावरती आपल्याला जी पाहायला मिळते. सुंदर वातावरणात अगदी आपण पाहतोय क्रिकेटच्या स्पर्धा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. शांत असं वातावरण. पंचाच्या डाव्या त्याला पार करू. खोल टप्प्याचा चेंडू लॉंगॉनला खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षण झाले थोडंसं खराब आणि त्याचा फायदा होईल. एक सिंगल मिळेल. एका सिंगलचे रुपये 10 प्रकार धावा संख्या असेल. 2 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 रन. खूप चांगला चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. टू रन. गोलंदाज तयार. फुल टॉस आणि तिथे अगदी आपण पाहतोय कव्हरला चेंडू पाठवलाय. सचिन मस्के यांच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. लाफ्टेड ड्राईव्ह म्हणावं लागेल याला. खूप चांगला फटका. फुलटॉस होता. कव्हरला चेंडू अगदी आपण पाठवलाय सचिन मस्के यांच्या बॅट मधून. परत एकदा फुलटॉस होता. तिथे अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक थोडंसं खराब झाले. चेंडूची गती थोडीशी कमी झाली होती परंतु वेग इतका होता, प्रचंड वेग होता चेंडूला आणि चेंडू सीमाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडूवरती अजून एक चौकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपलं गेलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण करत धावसंख्या असेल ती आता 12 धावा. 12 रन. 12 धावा धावाला करतोय अगदी आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आहे. हा सामना संपल्यानंतर यातला जिंकणारा संघ हा विॲट्रिक्स या संघाबरोबर लढताना यातला जिंकणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. नवीन षटकासाठी या दरम्यान अगदी आपण पाहतोय गोलंदाजीवरती
फिरोज नवीन षटकासाठी या दरम्यान अगदी आपल्याला पहिलं षटक वाजिदने टाकलं होतं. दुसऱ्या षटकासाठी साजिद आलाय. नवीन षटकासाठी साजिदला पाचारण केले गेले. बारावा प्लेअर पण कंपनीतलाच पाठवा. कोण यावेळेस अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफला चेंडू. बारावा प्लेअर कंपनीतलाच हा शब्द याच्यासाठी आपण वापरलाय की त्या डिपार्टमेंट मधल्या लोकांची ओळख पाहिजे. नाही तर कधी कधी तो माणूस अगदी वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असून ही वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कामकाज करत असत. कंपनी एकच असते आणि मग खूप दिवसानंतर मित्र भेटतो. अरे तू या कंपनी, अरे मी पण त्याच कंपनीत आहे. आणि कधी कळतं 5 वर्षानंतर. एक सिंगल तेरावरती धापलक. फिरोज तयार आहे. फिरोज राणा. वाह वाह काय फटका आलाय. आणि या फटक्यासाठी चहू बाजूने मात्र जोरदार टाळ्या वाजल्या गेल्यात. आणि आम्ही सिन्नरकर मंडळी उगाच कोणाचं कौतुक करत नाही, चांगलं झालं तरच. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे. इनसाइड आउटचा एक चांगला फटका अगदी आपण पाहिलाय. 17वरती धापलक. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. ही टसन पाहिला मजा आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस अगदी आपण टॉस केला, टॉस केल्यानंतर कॅप्टन बरोबर थोडीशी आपण जी चर्चा केली, दोन्ही कॅप्टननी आपली आपली बाजू निश्चितप्रमाणे मांडली. म्हणजे एका बाजूला श्री बालाजी एंटरप्राइजेस म्हटलं की आमच्या संघाकडे गोलंदाज खूप चांगले आहेत, तर दुसऱ्या बाजूने क्वालिटी वॉल संघ म्हणतो की आमच्याकडे फलंदाज चांगले आहेत. त्यामुळे आता गोलंदाज भारी ठरतं की फलंदाज भारी ठरतायत हे पाहिलं खूप मजा आहे. फिरोज राणा आहे गोलंदाजी मार्कवरती आणि फलंदाज कॅप्टन सचिन मस्के. म्हणजे यांच्याकडे अनुभव अथंग महासागरासारखा भरलेला आहे. इतका मोठा दांडगा अनुभव आहे आणि याच अनुभवाच्या जोरावरती सचिन मस्के काय करतात हे पाहिलं मजा आहे. इथे अगदी खूप दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव ही बाईच्या रूपाने येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि धावफलक इकडे पुढे जाईल. 18 धावा षटक क्रमांक दुसरं चालू असताना. लॉंगॉनला तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि एक चांगला झेल साजिदने घेतलेला एक चांगला असा झेल. आणि फलंदाज बद्रीनाथ घेटे या ठिकाणी बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. आपल्या स्पर्धेसाठी लोकसौजन्य देणारे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचे आमचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. काय पाहिजे सर? पाणी पाहिजे. चला राजू. नाही राहू द्या येऊ द्या. पाणी येऊ द्या. पाण्याला आपण
गेली 4-5 वर्षापासून ज्या घटना पाहिल्या ना, पाण्याला आपण नाही म्हणत नाही. नाही खरं आहे सर. आणि मी 1-2 ठिकाणी असं पण पाहतो, पाणी शरीरातलं कमी झालं का क्रॅम्प येतो. उद्या आता डॉक्टर लोक येतील ते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगतील, परंतु क्रॅम्प ज्यांना पाणी पाहिजे त्यांनाच, ज्यांना एकाला त्यांनाच पाठवले टीमसाठी. नंतर इमर्जन्सी ज्यांना पाणी पाहिजे त्यांनाच पाठवलं होतं आपण, घ्या पाणी घ्या अजून. गोलंदाज पाणी पाहिजे का अजून? ओके चला, थँक्यू. ओव्हर संपली सर. हो सर थांबा ना. हो सर तकतकच करू नका. पहिला चेंडू डॉट आला सर फिरोजचा, पहिला डॉट, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर एक चौकार आला, चौकारानंतर एक डॉट आला, त्याच्यानंतर बाईची एक सिंगल आली. एक वाईड आहे. धावफलक आणि चौकार येताना आपल्याला निश्चितप्रमाणे या ठिकाणी तो पाहायला मिळालाय. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. टोटल स्कोर आता 23. समोरच्या बाजूला अगदी आपण पाहतोय इथे चेंडू खेळला गेलाय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे. वाचित यावेळेस अगदी आपण पाहतोय खूप जोरदार फटका आणि तिथे झेल अप्रतिम. प्रदीप जाधव इथे होईल बाद. मोठी विकेट आली. फलंदाज क्रमांक दुसरा बाद.
संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. साजिद याने घेतलेला एक अप्रतिम झेल आणि दुसरा झेल लागोपाठचा एक चांगल्या प्रकारचा झेल होताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. समोरच्या बाजूला अगदी आपण पाहतोय गॅप चेंडू खेळण्याचा प्रयत्न ज्या प्रदीपने या अगोदरच्या मॅच मध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं अवघ्या 15 चेंडूत, तो फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि आता प्रदीप जाधवच्या जागेवरती नवीन फलंदाज गणेश जाधव याला आपण या ठिकाणी पाहतोय. चोवीस वरती धापलक 2 गाड्यांच्या मोबदल्यात 24 लॉस ऑफ 2 विकेट. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव या ठिकाणी जो केला जातोय. भन्नाट वेग होता इथे चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट येताना पाहायला मिळालाय. 24 वरती धापलक 2 गाड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना यावेळेस आपण पाहतोय चेंडू हवे जेल होणार का हो झाला. आज सुने क्रिकेट आली फलंदाज होईल बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. ग्राउंड मध्ये मला असं वाटतं 3च व्यक्ती आहेत. एक आहे वाजिद, दुसरा आहे साजिद आणि तिसरा आहे फिरोज. वाजिदने गोलंदाजी करायची, फिरोजने आणि साजिदने कॅच घ्यायचा. साजिदने गोलंदाजी करायची, वाजिदने आणि फिरोजने कॅच करायचा. फिरोजने गोलंदाजी करायची, साजिद वाजीने कामकाज करायचं. हे सूत्र आहे मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे श्री बालाजी एंटरप्राइजेसच्या इतर सगळ्या खेळाडूंचं फुटेज खाणारे मात्र 3 व्यक्ती आहेत. आणि फुटेज खावं लागतं कधी कधी, कारण जो दिखता है वही बिकता है. अक्षय कडणे इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि दोघांकडून खराब झाले. 2 धावसंख्येने धापलक 26 वरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय 26 लॉस ऑफ 3 विकेट. तिसरं षटक अगदी आपण पाहतोय पैतराच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाज वासितला आपण या ठिकाणी पाहतोय. वासित परत येतं तयार, उच्च भागाने मारा करेल. इथे पायावरती चून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. शरीफेजक मारा, एक सिंगल येईल. सिंगल अर्थात लेग बायचवर पण एक सिंगल आली आणि षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या आहे 9च्या सरासरीने 27 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. विशेष म्हणजे श्री बालाजी एंटरप्राइजेसच्या असणाऱ्या 3 खेळाडूंबद्दल आपण चर्चा करत होतो. साजिद, वाजिद आणि फिरोज हे तिघही वेल्डर आहेत आणि यांना एक गोष्ट चांगल्या प्रकारे माहिती आहे की जॉईन कसं करायचं. आणि ही गोष्ट आयुष्यात प्रत्येकाला आली पाहिजे बरं का. माणसं जोडता आली पाहिजेत. आयुष्यात हे करता आलं ना तर आयुष्यातले सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे आयुष्यात कमवलेली माणसं आहेत. व्हाईट बॉलचा इशारा, गोलंदाज आला, गोलंदाज मार्कोती साजिद इथे गोलंदाज मार्कोती इथं आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या रूपाने धापलक 28 वरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शांत असं वातावरण इथं अशांत कशा प्रकारे केलं जाईल याकडे मात्र लक्ष लागले गेले.
3 28 वरती धापलक या दरम्यान अगदी आपण पाहतोय. परत एकदा चेंडू डावेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. डावेष्टीच्या बाहेर सातत्याने हे चेंडू आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. एकोणतीस वरती धापलक 3 गड्यांच्या मोबाईलने 29 लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेस अगदी आपण पाहतोय बॅटमध्ये चेंडू येऊ शकणार नाहीये. सचिन मस्के जो पहिल्या षटकामध्ये आक्रमक झाला होता, दुसऱ्या षटकामध्ये फिरोजला सुद्धा चांगल्या प्रकारचे चौकारी खेळले होते, तो इतका वेळ झालाय नॉन ट्रॅकच्याच बाजूला आहे. त्याला संधी मिळणं गरजेचं आहे. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आहेत, विकेट एका बाजूला पडल्या जात आहेत आणि सचिन मस्के स्ट्राईकला येणं गरजेचं आहे. पण गोलंदाज इतकी हुशार कामगिरी करतायत की स्ट्राईकला सचिन मस्के येऊ द्यायचा नाही हा प्रयत्न आहे. यावेळेस एकदा आपण पाहतोय चेंडू अगदी मिड विकेटला पोहोचला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव आली आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. म्हणजे एखादा फलंदाज जर बाद होत नसेल, एखादा फलंदाज जर बाद होत नसेल किंवा बाद करता येत नसेल तर एक स्ट्रॅटेजी वापरायची. काय? तो जेवढा नॉन ट्रॅकच्या बाजूला राहील त्याचा फायदा होईल हा प्रयत्न आहे बालाजी एंटरप्राइजेसचा. पण सचिन मस्के हा सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही. मी मागाची गोष्ट सांगली, अथांग महासागरासारखा अनुभव ज्याच्याकडे आहे, या अनुभवाच्या जोरावरती इथून पुढे तो काय करामत करतो हे पाहिला मजा आहे. कारण इथून पुढचे जे काही चेंडू बाकी राहिले ते 10 चेंडू या दरम्यान जे बाकी राहिलेत, या 10 चेंडूवरती आक्रमण कशा प्रकारे असणार आहे सचिन मस्के यांचं. परत एकदा आपण पाहिले खोलबट्ट्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, एक धाव आली आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेलाय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 2 धावा येतील आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलकावरती धावसंख्या आहे 32. फजल संपर्क करा. यावेळेस सचिन मस्के मिड विकेटला चेंडू पाठवतोय, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धापलकर धावसंख्या 38 वरती धापलक जाऊन जे पोहोचला गेलेला आहे. 3 बाद 38 धावा. नौकऱ्याताने परत एकदा बैक टू बैक, फिर से एक बार खिलाड़ी बन गए दर्शक और दर्शक बन गए इस सचिन मस्के के दीवाने. 6 रन. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. यावेळेस प्रत्येक आपण पाहिलं मिड विकेटला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पाहू पाय तर थोडासा घसरला गेला होता आणि त्या दरम्यान सचिन मस्के पोहोचणार का? पोहोचला. पंचांकडे लगेच अपील तर केले गेले, पोहोचला की नाही शंका आहे आणि तिसऱ्या पंचांची मदत आहे. नॉट आउट. आताच्या 2 धावा आणि 2 धावासेकंद धापलं 46 आणि आता संकेत वारुंगसई शेवटच्या षटकासाठी या दरम्यान अगदी आपण पाहतोय.
3 षटकार जो कोणी फलंदाज खेळेल त्यासाठी मयूरदादा साहेब यांच्या माध्यमातून 2100चं प्राइज. आणि मोठी विकेट आली आहे. गेम प्लॅन लक्षात आला नाही आणि मात्र परतावा लागले. सचिन मस्के की कोण कोण आहे सर? सचिन मस्के रनआउट. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. एसटीपीएल 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक VNW बायोटेक, मायगाव MIDC, सिन्नर बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. गणेश सर, गणेश सर, मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता अब्दुल रजाक. लंगोला चेंडू खेळला जातोय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय आणि फलंदाज बाद. कोण आउट आहे? अब्दुल रनआउट. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. फिरतं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहिले मिळाले. अब्दुल रजाक धावत होताना पाहिले मिळाले. आणि आता न्यू बॅटर नवीन फलंदाज कोण आहे? गणेश. गणेश मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. चेंडू डॉट. संकेत वारुंश तयार. धावा संख्या 47. एक सिंगल. षटकाची वेळ समाप्ती. एक डाव संपला. बनवल्यात 48, बनवायचे 49. आणि वेळ अजिबात घेऊ नका. यानंतरचे सामने आपल्याला 6-6 ओव्हरचे करायचे 2 सामने, त्यामुळे वेळ अजिबात घेऊ नका. चला टीम लवकर चला क्षेत्ररक्षणासाठी. आणि बालाजी एंटरप्राइजेस आपण फलंदाज सुद्धा लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवण्याची तयारी करा, विनंती राहील. तोपर्यंत आपण डीजे मयूर यांना थोडंसं देऊ, चान्स देऊया, थोडीशी संधी. ऐकूया एक सुंदर असं गीत. कितने अरमानों
निळकंठ सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. तर धापलकरची धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर या ठिकाणी जे बनवली गेलेली आहे टोटल स्कोर आहे तो 48. 49 धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग आणि हा 49 धावसंख्येचा पाठलाग कसा होईल हे ऐकूया. संदीप भालके सर कोपरगावचा असणारा एक गोड सुमधुर आवाज, त्या आवाजात ऐकूया यानंतरचा डाव. ₹2100 आणि जर मेडन षटक जर टाकलं, निर्धाव षटक टाकलं तर त्या गोलंदाजाला सुद्धा 2100 रुपयाचं पारितोषिक असेल. हा बक्षिसांची खैरात चालू झालेली आहे कारण सामन्याची किंमत मोठी आहे. कारण इथे जो जिंकणार आहे तो परत एकदा आपल्याला मैदान पाहायला मिळेल, जो परास्त होईल त्यांचा सन्मान सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. 49 धावांची गरज आहे श्री बालाजी एंटरप्राइजेस संघासाठी. आघाडी वीर, आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथं जर आपण पाहिलं क्वालिटी वर्ल्ड संघाकडनं खास करून प्रदीप जाधव यांचं षटक अत्यंत महत्वाचं असणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण इकडे जर पाहिलं तर आघाडीवर जे मैदानामध्ये आलेले आहेत हे पहा, दोन्ही संघांचे 12 खेळाडू. आपल्याला पुनर्श एकदा विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सकडे या, अन्यथा पेनल्टी तिथे दिली जाईल. 49 धावांचं टार्गेट आहे. जर पेनल्टी जर मिळाली, आता दोन्ही टीम साठी पेनल्टी आहे. या लवकर या, चला 12 खेळाडू या लवकर, मॅच चालू होत आहे. या लवकर फलंदाजी करणारे
मॅचला सुरुवात होतीये. पहिला चेंडू शॉर्ट मिड विकेट मध्ये आपण पाहत असताना एक सिंगल धावेच्या माध्यमातून इथे श्री बालाजी इथे बघूया. हा चेंडू खेळला गेला डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहत आहोत. सचिन मस्के येत आहेत वेगात चेंडूवर आणि एक सिंगल इथेही बनवली जाणार आहे. अर्थात संतोष कडाणे आणि साजिद भाई यांना आपण मैदानामध्ये पाहत आहोत. डावाची सुरुवात करतायत. 2 चेंडूमध्ये 2 धावा आल्या. 49 धावांचं टार्गेट आहे, लक्ष आहे, आव्हान आहे. त्याचा पाठलाग मैदानामध्ये होत आहे. दरम्यान पहा हा चेंडू वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. हा अवंतर धावेचा इशारा जो धावपलकावर जर आपण पाहिला तर धावसंख्येत भर घालणारा आहे. 3 धावा धावपलकावर लागतायत. पुढचा चेंडू पाहूया. मैदानामध्ये प्रदीप यांचा असेल. संतोष आहे स्ट्राईकवर आणि संतोष यांचा पहा हा फटका आपण पाहत आहोत. अगदी सुरेख, लाजवाब आणि आक्रमक चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. आता चेंडू टाकल्यानंतर आता बोलूया आपण. संतोष कडाणे यांनी जर षटकार मारला तर एसेंटस ऑर्गॅनिक्स यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक संतोष कडाणे यांच्यासाठी असणार. संतोष कडाणे यांच्यासाठी, संतोष कडणे यांच्यासाठी असणार आहे. हा पुढचा चेंडू पहा आणि ते मिड विकेट रिझर्व मध्ये षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुमरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार. संतोष यांच्या बॅट मधून षटकार आला आणि 500 रुपयाचा इनाम घेऊन गेला. 13 धावा धावपलकावर बनतायत या दरम्यान. विवेकजी जमदाडे पुरवठा निरीक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जमदाडे साहेबांच्या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. 5 चेंडू हवेत आणि विकेट येथे एसटी रक्षक येत आहेत चेंडूवर आणि विकेटचं पतन. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील दूध यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. उत्तम क्वालिटी उत्तम दर्जा प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. आता मैदानामध्ये साजिद आणि वाजिद. पहिल्या षटकात 13 धावा आल्या. एक षटकार संतोष यांचा आपण पाहिला आणि त्याला प्रत्युत्तर सुद्धा प्रदीप जाधव यांनी दिलं कारण त्यांना शेवटच्या चेंडूवर बाद केलं. विकेट आली त्यांची मैदानामध्ये. दुसऱ्या षटकासाठी आपण गोलंदाजी मार्गावर अब्दुल रज्जाक यांना मैदानामध्ये पाहणार आहोत. स्ट्राईकवर साजिद जे आहेत आघाडीचे फलंदाज आहे. आक्रमक फटकेबाजीसाठी त्यांची निश्चित ओळख आहेत. आजच्या दिवसात आपण पाहिलेला आहे. परंतु अब्दुल कशी गोलंदाजी करतायत. इथे सुरेख चेंडू आहे पा. फॉलो थ्रू मध्ये चेंडू रोखला गेलेला आहे. कारण कृपया ग्राउंडच्या पाठीमागे व्हा विनंती असणार आहे. श्री बालाजी एंटरप्राइजेस थोडे पाठीमागे सारखं आपण. संख्या धावपलकावर आहेत. पुढचा बॉल यावेळेस हवेत चेंडू पहा. एसटी रक्षक येतात आणि विकेट. दुसरी विकेट मैदानात येताना आपण पाहत आहोत.
संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. बघा काय गोलंदाजी करतायत अब्दुल, कारण इथे पॉवर प्लेतील हे षटक आहे. विकेट आलेली आहे. साजिद यांना मैदानाच्या माघारी जावे लागले. न्यू बॅटर प्रमोद खेमनर न्यू बॅटर आलेले आहेत मैदानामध्ये. अब्दुल यांचा सामना करतील या षटकामधील, त्यांना आपण पाहणार आहोत. यावेळेस पहा सुरेख फटका डीप एस्टच्या कव्हर मध्ये उडवला. चेंडू क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडू खाली एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण होत असताना 2 धावेने प्रमोद आपलं खातं खोलतील. श्री बालाजी एंटरप्राइजेस संघाचा धावफलक 15 धावांवर पोहोचला जाणार आहे. 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावर बनतायत. ही लढत पण शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकते, कारण इथे कोणी हरागिरी मानायला तयार नसणार आहे. हा पुढचा चेंडू कव्हर पॉइंट मध्ये, तिकडे पहा क्षेत्ररक्षक पाहत आहे. अगदी चेंडू तिथे क्षेत्ररक्षकांची फिरकी घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. सीमारेषेजवळ चेंडू रोखला गेला. इथे परत एकदा धावा येतात धावफलकावर 2 आणि 2 बाद 17 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये आपण पाहत आहोत क्वालिटी वॉल्स. जर इथे आता अब्दुल रजाक यांनी जर विकेट घेतली तर त्यांच्यासाठी मयूरजी सानप साहेब यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं पारितोषिक असेल. त्यासाठी येणाऱ्या 2 चेंडूमध्ये विकेट घ्यावी लागणार आहे. हो इथे पहा हा चेंडू बघूया. स्वप्नील कपिल आहेत पंच, वाईड बॉल करार देत आहेत. एक अतिरिक्त धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या 18 धावांवर पोहोचली जाईल 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. अजून 2 चेंडू बाकी असणार आहेत. तिथे विकेटसाठी सन्माननीय मयूरजी सानप साहेब यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी विकेट घेतली तर 2100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. इथे बघा हा चेंडू मात्र अप्रतिम चेंडू आहे. डॉट बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव जाणारा चेंडू आपण पाहत आहोत. धाव मात्र मिळणार नाही. पहा पहिल्या षटकात 13 धावा आल्या आणि इथे 5 चेंडूत फक्त 5 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्वाची विकेट साजिदची टिपण्यामध्ये जे गोलंदाज अब्दुल यांना यश आलेलं आहे. पुढचा चेंडू या षटकातील अंतिम चेंडू असतील. प्रमोद यांना आपण स्ट्राईकवर पाहत आहोत. इथे बघा हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये रोखण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन मध्ये आपण सचिन मस्के यांना पाहत आहोत. चेंडू येत आहेत. एक सिंगल मात्र या दरम्यान येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून पहा या षटकात आल्या फक्त 6 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हरची होणार आहे समाप्ती. 2 षटकानंतर 19 धावा 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये श्री बालाजी एंटरप्राइजेस हा संघ आपण पाहत आहोत. तर येणाऱ्या 18 चेंडू 3 षटकात 10 धावांच्या सरासरीने प्रति षटक 30 धावांची आवश्यकता असणार आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. प्रति षटक 10 धावांच्या सरासरीने 30 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण आहे. गोलंदाजी मार्गावर परत एकदा प्रदीप जाधव यांना आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्गावर आलेले आहेत कारण एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला आपण प्रमोद यांना पाहणार आहोत. आणि इथे जर निर्धाव षटक पडलं तर 2100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय मयूरजी सानप साहेब यांच्या माध्यमातून हे 2100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हॉटेल पवन चक्कीचे मालक सन्माननीय पवनजी आव्हाड साहेब, संतोषजी आव्हाड साहेब माफ करा, आपल्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. संतोष आव्हाड साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पाहूया डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये हा फटका. क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडूवरती ते चेंडू अडवला गेला अब्दुल यांच्या माध्यमातून. दरम्यान 2 धावा येत असताना धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक 21 धावांवर पोहोचला गेला तर 17 चेंडू मध्ये इथे लक्ष असणार आहे ते 28 धावांची गरज असणार आहे.
विनोद भाऊ दंताळ यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. विनोद भाऊ, बापूजी गावंत यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. दोघांचं या ठिकाणी मनपूर्वक मी स्वागत करतो. 21 धावा धावपलकावर लागल्या गेल्या. इथे आपण पाहत आहोत की प्रदीप गोलंदाजी मार्गावर आहेत, प्रमोद थोडासा संघर्ष जरूर करतायत. हा पुढचा चेंडू आणि पहा इथे मात्र आपण पाहत आहोत एसटी उद्ध्वस्त होताना पाहायला मिळेल. आणि तिसरा धक्का मैदानामध्ये श्री बालाजी एंटरप्राइजेस संघाला. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. न्यू बॅटर मैदानामध्ये फिरोज येत आहेत. एका बाजूला बघूया आपण आता मैदानामध्ये फिरोज यांच्यावर ही जबाबदारी असणार आहे, कारण एक चांगली गोलंदाजी हा संघाच्या विजयाचा पाया रचत असते. तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणाऱ्या टीमवर सुद्धा दडपण येत असते. इथे जर षटकार चौकार आला तर दबाव हटवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तर बघूया फिरोज आलेले आहेत मैदानामध्ये. इथे जर विकेट आली तर सन्माननीय मयूरजी सानप साहेब यांच्याकडनं 2100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे गोलंदाजांसाठी. ओ सादिक आलेले आहेत पहा इथे बॅटिंग करण्यासाठी. अप्रतिम चेंडू टाकला गेलेला आहे. बघूया इथे सादिक बॅटर आलेले आहे. चेंडू डॉट गेला मैदानामध्ये. निर्धाव प्रकारचा चेंडू या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी होती. 3 चेंडू 2 धावा 1 विकेट आलेली आहे. समीकरण 15 चेंडू 28 धावांचं येणारं समीकरण हे विजयासाठी आपण या ठिकाणी पाहत आहोत. इथे हा चेंडू जरूर खेळला गेला. पाहूया एक सिंगल मात्र विकत घेतली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न तिथे सचिन मस्के आहेत, चेंडूवर येत आहेत आणि एकाच धाव्यावर समाधान मानावं लागणार आहे. तर समीकरण बदलणार आहे. 22 धावा धावपलकावर लागलेले आहेत. येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 27 धावांची गरज ही विजयासाठी आहे. आपण बऱ्याच वेळा पाहतो की मोठी धावसंख्या पार होती, परंतु छोटी धावसंख्या पार होत असताना दमचाक होती. म्हणून आपण म्हणतो ना की महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. मग ही लहान धावसंख्या हिचा पाठलाग करत असताना होणारी दमचाक ही आपल्याला नेहमी मैदानामध्ये जी पाहायला मिळत असते. कारण त्यासाठी गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची मिळालेली साथ ही महत्वाची असते. फलंदाजी मजबूत आहे. एका बाजूला आपण पाहतो की वाजिद जे स्ट्राईकवर आलेले आहेत. हा पुढचा चेंडू मिड विकेट मध्ये खेळला. पहा क्षेत्ररक्षक येत आहेत तिथे चेंडूवर आणि या दरम्यान एकच सिंगल मिळणार आहे. 13 चेंडू आणि 26 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर 2 धावांचं येणारं समीकरण जे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. 13 चेंडू मध्ये बनवायचे 26 धावा. प्रत्येक वेळेस आपण पाहतो की क्षणाक्षणाला बदलणारं चित्र. थोडी घाई पण करायची आहे कारण या मॅच नंतर अजून 3 मॅचेस बाकी आहेत आजच्या दिवसातील. सादिक ऑन स्ट्राईक आहेत मैदानामध्ये. हो इथे चेंडू सुरेखरित्या खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहा अगदी त्यांनी पहिल्यांदा टोपी टाकली खाली. चेंडू आला टप्पा टप्पा. इकडे दुसरी धाव मात्र टप्प्यात पूर्ण केली आणि 3 षटकानंतर 25 धावा 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये श्री बालाजी एंटरप्राइजेस हा संघ आपण मैदानात पाहत आहोत. शेवटचे 2 षटक अर्थात 12 चेंडू आणि विजयाचं समीकरण 24 धावांचं हे समीकरण विजयासाठी असणार आहे. बघूया ह्या 12 चेंडू मध्ये थोडी घाई करायची आहे. खेळाडूंना विनंती असणार आहे कारण या मॅच नंतरही आपल्याला 3 मॅचेस आजच्या दिवसामधील शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण.
12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. थोडी घाई करायची आहे. गोलंदाजी मार्कवर विराज येत आहेत. 2100 रुपये निर्धाव षटकासाठी आहेत सन्मान्य मयूरजी सानप साहेब यांच्याकडनं. विराज आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 12 चेंडू 24 धावांची गरज. हे 2 षटक अत्यंत निर्णायक असणार आहे श्री बालाजी एंटरप्राइजेस संघासाठी आणि अर्थात क्वालिटी हॉल संघासाठी सुद्धा. पाहूया पहिला चेंडू असेल. इथे पहिला चेंडू उडवला गेला. पहा क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत. पहा एका हाताने प्रयत्न केला. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे. 2 धावा येत आहेत. 11 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण आलेलं आहे विजयासाठी. 11 चेंडू 22 धावा. 11 दुनी 22. 11 चेंडू आहेत. 22 रनची आवश्यकता आहे मैदानामध्ये. विराज आहेत गोलंदाज. ओ फुलटा चेंडू आणि त्यावर आक्रमण होताना आपण पाहत आहोत. मिड विकेट रिझल्ट मध्ये षटकार आपणाला पाहायला मिळेल. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. रुमरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. बाजिद भाई का बल्ला यहाँ पर चला नहीं तो पूरी तरह से बरसा हुआ दिखाई दे रहा है. या ओव्हरला जर विकेट पडली तर शुभमजी भाटिया यांच्याकडनं 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. हा पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू आहे. विराज वापसी करताय तिथे. 33 धावा धावपलिकावर आहे. 3.3 षटक. येणारे 9 चेंडू आणि यस तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. फेर डिलिव्हरी असेल. फेर बॉल असणार आहे. नऊ चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. हे विजयाचं समीकरण आपण या ठिकाणी पाहत आहोत. पुढचा चेंडू यावेळेस परत एकदा हवेत फटका खेळला. पाहूया सचिन म्हस्के प्रयत्न करतायत पोहोचण्याचा. अगदी दूरवर राहिले थोडेसे. इथे 2 धावा येत आहेत मैदानामध्ये. काय मॅच चाललेली आहे. कसा संघर्ष मैदानामध्ये चाललेला आहे. कारण इथे संघर्षाशिवाय तुम्हाला यश मिळणार नाहीये. संघर्ष हा करावाच लागणार आहे. धावसंख्या 35. येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 14 धावांची गरज श्री बालाजी एंटरप्राइजेस संघाला विजयासाठी. पाहूया पुढचा बॉल. परत एकदा विराज तयार आहे. 8 चेंडू 14 धावांची गरज. क्षेत्ररक्षणात बदल करतायत. डॉट बॉल. हॉटेल पवन चक्कीचे मालक सन्माननीय संतोष शेठ आव्हाड ज्या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि पहा योगेशजी भोसले सर. मंडलिक योगेशजी मंडलिक सर सॉरी. थांबा बक्षीस सांगतो एकदम मॅच. इथे पुढचा बॉल मिड विकेट रिझल्ट मध्ये षटकार. 6 धावा.
भटका असा धुवाधार हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. मॅच आलेली आहे 6 चेंडू 8 धावांवर. 6 चेंडू 8 रन्स. इथे आपण ही मॅच पाहत आहोत, रंगतदार अवस्थेमध्ये आली. बघा इथे जर मॅच जर जिंकून दिली ना गोलंदाजाने क्वालिटी वॉल संघाला, तर सन्माननीय मयूरजी सानप यांच्याकडनं 5001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहा गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. सादिक यांना आपण स्ट्राईकवर पाहत आहोत. चला थोडी घाई करा क्वालिटी वॉल्स. यानंतरही बरेच मॅचेस आहेत आपल्याला. शेवटच्या षटकासाठी बघूया इथे गोलंदाजी मार्कवर कोण येणार आहे. इथे जर बालाजी एंटरप्राइजेसच्या कुठल्याही फलंदाजाने जर षटकार मारला, एसेंटस ऑर्गॅनिक्स यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 6 चेंडू 8 धावांची गरज. इथे प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. प्रवीण आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 8 धावांची गरज. चला थोडी घाई करा प्रवीणजी. पहिला चेंडू आणि ते पहा पहिला चेंडू डॉट की काय. पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे. पहा मॅच परत एकदा एक संघर्षमय परिस्थिती. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे मैदानामध्ये. दोन्ही संघ पहा कशा प्रकारे प्रदर्शन करतायत, संघर्ष करतायत. जिंकण्यासाठी हा संघर्ष आपण या ठिकाणी पाहत आहोत. 5 चेंडू 8 धावांची गरज. सादिक यांना आपण पाहत आहोत स्ट्राईकवर आहेत. पहिला चेंडू प्रवीण यांचा निर्धाव गेला. पाहूया काय होणार आहे पुढच्या चेंडूवर. प्रवीण यांचा पुढचा बॉल पाहूया. ओ इथे बघा फुलटाच बॉल होता. चेंडू खेळला आणि इकडे पहा दरम्यान सीमारेषेचा वेध. नो बॉल बिमरचा आणि येता इथे तब्बल 5 धावा. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. हसलाना चेंडू टाकताना आणि गेला नो बॉल. इथे फलंदाजांना अजून माहिती झालं नव्हतं की हा नो बॉल पंचांनी दिलाय म्हणून. नो बॉल दिला होता पंचांनी. 5 धावा आलेल्या आहेत. चौकार गेला. आता 5 चेंडू आणि 2 धाव्यांचं समीकरण आलेलं आहे. इथे पाहूया हा चेंडू फ्रेडचा चान्स होता. तिकडे चेंडू फेकला गेलेला आहे. एक सिंगल येते आहे. सिंगलच्या माध्यमातून 47 धावसंख्या आणि 4 चेंडू आणि 2 धावा. माफ करा हे समीकरण येते 4 चेंडू आणि 2 धाव्यांचं. पहिला फलंदाज स्ट्राईकवर आहे कारण 6 चेंडू 8 रनची आवश्यकता होती. आपण पाहिलं की पहिला चेंडू डॉट गेला, नो बॉल आला, त्याच्यावर चौकार आणि एक नो बॉलची 5 धावा आल्या. आता एक सिंगल काढली, 6 धावा आलेल्या आहेत. अजूनही 2 धाव्यांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 2 धावा. 4 चेंडू आणि 2 धावांचं समीकरण. शॉर्ट पिच चेंडू. इथे पहा धाव घेण्याचा प्रयत्न आणि पहा फलंदाज बाद असणार आहे तिथे कारण पंचांचा इशारा. आकाशाच्या दिशेला बोट झालं आणि फलंदाज माघारी जाणार आहे तिथे. पहा क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. पारड कधी भारी ठरेल कोणाचं हे सांगता येणार नाहीये. 3 चेंडू आणि पहा मॅच आली. गणेश जाधव मैदानामध्ये येतात. 3 चेंडू आणि 2 धावा. मला वाटलं गणेश जाधव कधी म्हणले बॅट्समन आतमध्ये येत होता.
पाहिजे आता गणेश जाधव विकेट किपर आहेत. आता नाही नाही विषय काय आहे की फलंदाज आतमध्ये आलेला होता. आता यांनी विचारलं नाव काय आहे. प्रवीण येत आहे आता मैदानामध्ये. 3 चेंडू आणि 2 धाव्यांचं समीकरण आपण विजयासाठी या ठिकाणी पाहत आहोत. बघूया एक चांगली गोलंदाजी निश्चितच या ठिकाणी होतीये कारण एक नो बॉल आल्यानंतर त्यावर चौकार गेला. चेंडू निर्धाव आला त्यानंतर आपण पाहत आहोत. इथे पहा चेंडू कव्हर पॉइंट मध्ये खेळला. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल आणि या चौकाराबरोबर इथे श्री बालाजी एंटरप्राइजेस हा संघ विजयी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. द वॉल संघाने सुद्धा एक झुंज मैदानामध्ये दिली परंतु इथे विजय साकारला श्री बालाजी एंटरप्राइजेस संघाने आणि या विजय बरोबरच निश्चित पुढच्या फेरीमध्ये प्रवेश त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि जी लढत मैदानामध्ये होणार आहे यानंतर सोनी मामा याच्यानंतरची मॅच वॅट्रिक्स चॅम्पियन विरुद्ध श्री बालाजी एंटरप्राइजेस. चेंडू देऊ नका त्यांच्याकडे. पंच आणि खेळाडू बाहेर या. वॅट्रिक्स चॅम्पियन्स आणि त्याचबरोबर श्री बालाजी एंटरप्राइजेस टीमचे कर्णधार या सामन्याचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले आहेत वाजिद. 8 चेंडू 17 धावा 2 षटकाराच्या माध्यमातून आणि 2 षटकात 19 धावा आणि 2 विकेट घेणारी वाजिद मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले आहेत. या वाजिद भाई आपण या आणि ताबडतोब इथे मॅच आपली असणार आहे. आणि जशी निश्चित या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मनोजी बेल्लेकर सर या ठिकाणी जोडले गेलेले आहे. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. वाजिद भाई चला मॅन ऑफ द मॅच. वाजिद भाई या लवकर. आपण पहिल्या सामन्यातला फिरोज प्लेअर ऑफ द मॅचचा किताब होता आणि आत्ताचा वाजिद. तर दोघांनी या फिरोज आणि वाजिद दोघांनी या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचंय. या ठिकाणी मी नायब तहसीलदार आदरणीय विवेक जमदाडे साहेबांना विनंती करेन साहेब आपण या ठिकाणी यावं.